जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। सगळ्या पत्रकारांचे आयज आमी SC ST आणि OBC डिपार्टमेंट काँग्रेस डिपार्टमेंटा तरफ सगळ्यांच्या पत्रकारांचे आमी आज स्वागत करता। काँग्रेस पक्षाच्या SC डिपार्टमेंट, काँग्रेस पक्षाचे OBC डिपार्टमेंट, काँग्रेस पक्षाचे ST डिपार्टमेंट आणि इतर आमचे सेवा दल, इतर आमच्या पक्षाचे कार्यकर्ते हे आयची लक्षवेधी आमी धोरणां हांगा दवरतात। कारण हे भाजपच्या सरकारान जे फ्लोर ऑफ हाऊस आमकां आश्वासन दिल्लें SC ST आणि OBC च्या मेडिकलाच्या विद्यार्थ्यांक पोस्ट ग्रॅज्युएट जे शिक्षण आसा त्या शिक्षणाक रिजर्वेशन दिवचें अशें म्हणून आमचो डिमांड आशिल्लो आणि आमचो ओपोजिशन लिडर बाब युरी आलेमांव हाणें विधानसभेन हो प्रश्न मांडिल्लो आणि त्यांनी ताका उत्तर माननीय मुख्यमंत्र्यान सांगिल्लें की 8 दिसां भितर आपूण हो प्रश्न सुटावो करता म्हणून। पूण अजून पर्यंत तो प्रश्न अजून सुटावो जालो ना। तेन्ना SC ST आणि OBC समाजाचे जे मेडिकलाचे विद्यार्थी आसात तांकां पोस्ट जे ग्रॅज्युएशन जे शिक्षण आसा ताचे पासून हे विद्यार्थी वंचीत उरतात। कारण त्या शिक्षणाक जनरल कॅटेगरी भुरग्यांक प्रवेश दिल्लो वता, तातूंत SC ST OBC हातूंत रिजर्वेशन अजूनय फॉलोअप जावूं ना, अजूनय रोस्टरा प्रमाणे अजूनय एडमिशन तांकां मेळूं ना। आनी आयज भारत देश स्वतंत्र जावन 70 वर्सां जाली आणि भारत देशाच्या ज्या घटनेक रिजर्वेशन ही पॉलिसी आसा, ज्या सगळ्या समाजाक समांतर येवपा खातीर ही रिजर्वेशन पॉलिसी केल्ली आसा। रिजर्वेशन पॉलिसीचो अर्थ कितें की समाजा भितर जी दरी आहा ती दरी मिटून सगळे समाज एक लायनीन येवपा जाय, इक्वल लायनीन येवपा जाय, ह्या खातीर रिजर्वेशन पॉलिसी केल्ली। आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारत देश स्वतंत्र जावन 70 वर्सां जाली पूण अजूनय संविधानान 100% अप्लिमेंट जायना, हेजी आमकां खेद आसा आणि वायट दिसता। आणि सदांच हे BJP सरकार SC ST आणि OBC ह्या समाजाचेर आजून पर्यंत तांकां रायट दिवपाक खूब कतरता, खूब फाटी सरता। आणि आमी आयज धोरण धरपाक कारण अशें की फ्लोर ऑफ हाऊस मुख्यमंत्र्यान जेन्ना आमकां आश्वासन दिलें की आमी ते 8 दिसां भितर आमी ते रिजर्वेशनाची जे पळय हांगा फॉलोअप करून ते आमी करतात म्हणून, पूण अजून तेजेर जावं ना। ह्या खातीर आमकां हे लक्षवेध आमकां आज हांगा दवरचें पडलें आणि आमकां सरकाराक दाखोवचें पडलें की तुमी जें आश्वासन दिल्लें हें आश्वासन आतां तेजें अप्लिमेंट अजून जालें ना। तेन्ना आमचें रिक्वेस्ट आहे SC डिपार्टमेंट, OBC डिपार्टमेंट आनी तुज्या सगळ्या आमच्या मागासवर्गीय डिपार्टमेंटा तर्फे की सरकाराक की जें आश्वासन सरकारान दिलां तेजें फॉलोअप तेमी करचें आणि तेजें अप्लिमेंट जावचें। धन्यवाद। हांव विठू मोरजकर, SC डिपार्टमेंट काँग्रेस पक्षाचो अध्यक्ष। आता मागता आमचो समीर ओलवेकर लिडर। आज काँग्रेस पक्षाचे OBC सेल, ST सेल आणि SC सेल हाचे सगळे लिडर, खास करून आमचे OBC सेलाचे गोंय राज्याचे काँग्रेसचे प्रमुख बाब नितीन चोपडेकर, तशेंच बाब आमचे विठू मोरजकर आसा, राजन घाटे जे सेवा दलाचे अध्यक्ष आसा काँग्रेस पक्षाचे, आणि इतर बाकीचे सगळे OBC ST आणि SC समाजाचे लिडर हांगा एकठांय जाल्या। तेजें कारण सविस्तर म्हणल्यार की जो अन्याय गेली कित्येक वर्सां आमी पळयता की OBC ST SC समाजाच्या भुरग्यांचेर जाता, तेजेर प्रत्येक वेळार काँग्रेस पक्षाच्या लिडरांनी आवाज उठयल्लो आसा। त्या खातीर हो जो विशय आसा म्हाका याद जाता की गेली कित्येक वर्सां इवन OBC जे आमचे लिडर आसा ह्या गोंय राज्याचे त्यांच्यानी खूप प्रयत्न केले, आमच्या काँग्रेस पक्षाच्या OBC लिडरांनी भरपूर प्रयत्न केले की खास करून पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल जे एडमिशनाय मेळटा भुरग्यांक, खास करून क्लिनिकल सीट आणि नॉन क्लिनिकल सीट, ह्या मदीं ह्या OBC ST SC समाजाच्या भुरग्यांचेर अन्याय जाता गेली कित्येक वर्सां। आणि तुम्ही जर डेटा काढून पळयत जाल्यार प्रत्येक वर्सा जवळ जवळ OBC 9 भुरगे वंचीत उरता। दे हॅव बीन डिप्रायव्ड फॉर एडमिशन बिकॉज ऑफ दिस नॉन रिजर्वेशन फॉर पोस्ट ग्रॅज्युएशन। म्हणजे 9 OBC आणि 4 ST भुरगे म्हणजे जवळ जवळ 13 भुरगे बहुजन समाजातले वंचीत उरता हे एडमिशन न मेळपाक। तेजे प्रमुख कारण म्हणल्यार कारण हो BJP सरकार आसा तो सदैव ह्या बहुजन समाजाच्या विरोधात काम करता। गेली कित्येक वर्सां OBC समाज, ST समाज, SC समाज
सगळे लिडर मागणी मागता की ह्या बीजेपी सरकारान हे बेगींतल्या बेगीन करचे आणि खास करून जेन्ना आमचे लिडर ऑफ ऑपोजिशन बाब युरी आलेमान 4 ऑगस्ट 2025 जे हालींच विधानसभेचे अधिवेशन जाले त्या वेळार हो प्रश्न विधानसभेत मांडलो आणि त्या वेळार मुख्यमंत्र्यान ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस आश्वासन दिले की बेगींतल्या बेगीन हो प्रश्न आमी सुटयतले म्हणून. आता जवळ जवळ 3.5 महिने जाले. म्हणजे कितें दाखोवपाक सोदता की बीजेपी सरकार एका वाटेन तुमी म्हणटा आमी जे बहुजन समाज आसा तेंचे आमी बरें चिंतता पण दुसऱ्या वाटेन हे सर्वसामान्य एक नोटिफिकेशन काडपाची गरज आसली ती आज पर्यंत काडली ना. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियन तांकां डायरेक्शन दिल्लें आसा काही गोष्टींक डायरेक्शन दिल्लें आसा की तो प्रोसिजर आसा तो खंय तरी आता 19 तारीख ते 27 तारीख पासून ह्या महिन्याच्या ही लास्ट डेट आसा. म्हणजे 19 काउन्सिल करपाक 19 ते 27 आणि आज 24 तारीख. पण आज ह्या बहुजन समाजातल्या भुरग्यांक हो सरकार मुद्दाम वंचीत दवरता आणि वंचीत दवरपाचो प्रयत्न जाता हे सिद्ध जाता. नाजाल्यार सरकारान बेगींतल्या बेगीन 27 तारखे पयलीं हे नोटिफिकेशन काडचें आणि जे आमचे बहुजन समाजातले भुरगे आसा खास करून ओबीसी एसटी एससी समाजातले भुरगे जे आज आतुरतेन वाट पळयता की तांकां पोस्ट ग्रॅज्युएशन जे खास करून क्लिनिकल सिटां मेळची तांकां एडमिशन मेळचें तेंचेर जो अन्याय गेली कित्येक वर्सां बीजेपी सरकार करता तो पयस करतो ही मागणी आमची आज सगळ्या काँग्रेस पक्षाच्या तर्फे जे आज हांगा लिडर उपस्थित आसा त्यांची ही मागणी आसा की जे आश्वासन मुख्यमंत्र्यान दिल्लें आसा ते पाळचे आणि जो अन्याय ह्या भुरग्यांचेर गेली कित्येक वर्सां जाल्ली जाता खास करून ह्या सिटांक त्या भुरग्यांक न्याय दिवचो अशी आमची मागणी. आयज गव्हर्नमेंट सांगता भिवपाची गरज ना. आयज खरें म्हटल्यार ओबीसी एसटी आनी एससी समाजाक आयज भिवपाची गरज जावन आसा आणि ह्या सरकाराक आयकुपाची गरज जावन आसा. हो सरकार ज्या दिसा आमचो ऑपोजिशन लिडर 4 तारखेक उलयलो आणि त्याने सांगले ते उत्तर दिले विधानसभेत सीएमान की आपण हे करतलो म्हणून नोटिफिकेशन काडटलो म्हणून. खंय गेले ते नोटिफिकेशन. आज 27 तारखेक फाल्यां परवा जातली अजून पासून काउन्सिलिंगाची तुम्ही डेट काडून नोटिफिकेशन काडिना म्हणजे कितें करूंक सोदता तुम्ही. व सरकाराक जाप विचारपाची गरज जावन आसा. ह्या खातीर आम्ही सगळे जाण एकठांय जावन हल्ला बोल करपा खातीर ह्या सरकाराक दाखोवपाक सोदता आणि आज प्रत्येक युथाक आमच्या ओबीसीच्या युथाक जागृतकाय करूंक सोदता की मेडिकलाक तुमकां जेन्ना सिटां मेळटा ती सिटां घेवपाची गरज जावन आसा कारण तो आमचो हक्क जावन आसा. ती आमची भीक न्ही. आमकां तुम्ही भिकारी समजू नका. आम्ही तुमचे कडेन मागिना कारण हो संविधानाचो हक्क जावन आसा. ह्या हक्काक आम्ही हल्ला बोल करपा खातीर सगळे जाण एकठांय आसा आणि संपूर्ण गोंयान हल्ला बोल करपाची गरज जावन आसा. हांव इतलेंच मागता सगळ्या ओबीसी एसटी आनी एससी समाजा कडेन तुम्ही उठात कारण फक्त हो नो आणि 4 नंबराचो न्ही 13 सिटाचो न्ही तर आमचो हक्काचो जावन आसा भिकेचो न्ही. ह्या सरकाराक हांव सांगूंक सोदता तुमकां प्रत्येक गोष्ट आयकुपाची गरज जावन आसा आणि हे जर तुम्ही करिना जाल्यार तुम्ही म्हाका दिसता खंय तरी ओबीसी समाजाक एसटी समाजाक एससी समाजाक तुम्ही वंचित करता तेंचेर अन्याय करता. ह्या अन्याय करपाचे प्रमोद सावंताचो एक धर्म आसा. ते संकट धर्म संकटातून काडपा खातीर आम्ही परत एकदा हल्लाबोल करून सांगता तुमकां जर तर करिना जाल्यार हेचो विचार करचो पडटलो कारण हे वर्ष फक्त 27 तारीख सोंपतले आणि फुडल्या वर्सा मागीर आमकां 9 सिटां आणि 4 सिटां झगडचे पडटले. त्या खातीर सांगता भिवपाची गरज आयज ह्या सरकाराक जावन आसा आणि ओबीसी एसटी आणि एससी समाजा कडून आयकुपाची गरज जावन आसा. आमकां सपोर्ट करपा आयिल्ले रणजीत राणे रिजर्वेशनाचे जनक बाबासाहेब आंबेडकरांक वंदन करून आयज जो आमी काँग्रेस पार्टीन जो हांगा स्ट्रायक केल्लो आहा खरेंच हे दुर्दैव कित्याक की असेंब्लीन ऑपोजिशन लिडराक जेन्ना एक एश्युरन्स मेळटा की आमी नोटिफिकेशन काडटले म्हणून 4/8/2025 आनी आजून पर्यंत ते ओबीसी एसटी आनी एससी खातीर रिजर्वेशन काडिना. म्हणजे ह्या सरकाराची मानसिकता दिसता की गरीब जे आसा जे ओबीसी आसा दलित आसा त्यांच्या बद्दल ह्या सरकाराक कांयच पडलेलें ना. ह्या सरकाराक फक्त विशिष्ट लोक जाय. आयज जे हे सरकार आसा तेका कोणी बसयला तर म्हाका विचारचें जाल्यार ह्याच ओबीसी एसटी एससी ह्या समाजान तेका बसयल्या पूण तेंच्यांनी फक्त ही यूज एंड थ्रो. आयज बऱ्या बऱ्या पदार बेश्टे दवरले तांकां पूण तांकां रिजर्वेशन सारकें. वॉट इज द मिनींग ऑफ हे रोस्टर फॉलो करपाचो आसता. रोस्टराक एक क्रायटेरिया आसता कितें म्हणून की रोस्टराच्या रुला प्रमाणे जनरल ओबीसी एसटी तो केन्नाच तुमी डिनाय करू शकना. ते इट कॅन बी चॅलेंज. तर अशा परिस्थितीन तुम्ही
भुरग्यांचेर अन्याय करता. पयलींच बाबडे ते गरिबीसून कशें तरी शिकता. म्हाका सांगा तुमी हे रिजर्वेशन कित्याक केलां? एक लंगडो घोडो आनी एक बरो घोडो हेची केन्ना रेस जावंक शकना. तो दलीत कश्टी मनीस आहा न्हू, ते कसो तरी वयर सोरोन तो थंय येता आपल्या इंटेलेक्च्युअलाचेर आनी तो ह्या परिस्थितीक झगडटा. आनी आयज गव्हर्मेंट म्हणटा आमी सर्वसामान्या कडेन आसा, गरिबा खातीर आसा. कांय ना, हे सरकार फक्त विशिश्ट समाजा खातीर आसा. तेन्ना म्हाजें म्हणणें आसा, जे एश्युरन्स दिल्ले आसा सरकारान ते हांगा फुलफील जावपाक जाय. ही पयली आमी एक शिटकावणी दिता. नाजाल्यार जितले ओबीसी एससी एसटी जे म्हणून आमी भाव आसात आमी सगळे जाण एक मास आयज मुवमेंट जातलो. आनी तेका आयज म्हाका दिसता ही तुमच्या साक्षीन हांगा सुरवात जाल्ली आसा. आनी रिजर्वेशनाची जी कॅटेगरी दिल्ली आहा तेचे ऑलरेडी 19 to 27 म्हाका दिसता हार्डली एक 2 दीस उरल्या आनी ही सगळी फकाणां चलिल्ली आसा. तेन्ना आमी एक पार्टी तुमकां हांगासर एक हिंट दिता ह्या सरकाराक. हे जुमला सरकार आसा, हे कोणाचें ना. हे भिवपाची गरज ना न्हू. आयज खरी भिवपाची गरज आसा. जनतेक जर खरी भिवपाची आहात जाल्यार ह्या सरकाराच्या. कित्याक सगळ्यांक हे काबार करपाक उठल्या. आयज तुमकां सांगपाक हांव सोदतां की आयज तुमच्या सारको मनीस जर घरांत न्हिदतलो जाल्यार तुमकां भावानो सांगता आयज 1-2 लाख तरी घरांत दवरा. कित्याक डेकोयती जर पडली जाल्यार पयशे तरी दिवपाक तुमकां मेळपाक जाय. 2 लाख घ्या आनी आपलो जीव वाचय, अशी परिस्थिती आहा. तुमच्या जर घरांत कांय मेळना जाल्यार आयज तुमचो मर्डर जावंक शकता. इतले हॉरिबल कंडिशन जाल्ल्या. तेन्ना ह्या सरकारा कडसून कांयच आमकां अपेक्षा ना. आमी एकच करपाचें, हें जें रिजर्वेशन आहा जे आमच्या ऑपोजिशन लिडरान इतले बऱ्या तरेन मांडलेलें आसा आनी आमचे आयज यंग डायनॅमीक लिडर जे अमित पाटकर जे आमचे प्रेजिडेंट हांगा आयिल्ले आहा आनी इतले सांगून एज्युकेशनाक आयज सुरवात जातली. इतले हांव तुमकां सांगून हांव तांकां वेलकम करता आनी म्हाजे जे कितें फिलींग आसल्यो ते हांगा एक्सप्रेस केल्यो. थँक्यू. पोस्ट आसा हायर एज्युकेशन रिस्पेक्टेड GPC प्रेसिडेंट अमित पाटकरजी, तशेंच आमचे OBC सेलाचे नितीन चोपडेकर प्रेसिडेंट, तशेंच इतर प्रेसिडेंट वायस प्रेसिडेंट सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. आनी आयज हांगा ऑर्गनायज केल्या आमी OBC रिगार्ड ही मिटींग आनी तुमी रिपोर्टरांक तुमकां धन्यवाद करता. आमची ओबीसी म्हणटा आमी पूण आमकां जस्टीस मेळना, न्याय मेळना. कॉन्स्टिट्युशनान बरयल्ल्या प्रमाणे डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर आनी आमकां कितें तरी एक न्याय अदर बॅकवर्ड मागासवर्गीय तशेंच EWS इतर विकर सेक्शन फिनान्शियल विकर सेक्शन ह्या डिपार्टमेंटाचे म्हणजे ह्या सेक्शना खाली तशेंच ह्या वर्गा खाली जायते लोक आसात, अजुनूय आसात. 70 वर्सां कंप्लीट जाली आमचे देश आजाद जावन, अजुनूय आसात आनी केन्ना जातले हेजो आमी अंदाजूय करूं शकना. पूण आयच्या घडीक तर हे आमचो प्रेसिडेंट आमचो गव्हर्मेंट हेजेर कांयच लक्ष घालिना. तेन्ना आमी रिक्वेस्ट करता आमकां आनी मोठ्या संख्येन OBC SC ST आनी EWS ह्या संघटनेक मोठ्या प्रमाणात एकठांय जावपाचो प्रसंग हाडचो न्हय. टायमार हेचेर लक्ष घालून आमचे डिमांड कितें OBC मागता ते तुमी परिपूर्ण करचे. आनी इल्लो मार्ग OBCच्या भुरग्यांक 25 सालाचो आतां 27 मेरेन 2-3 दीस उरल्यात. तुम्ही कितें डिसिजन करता ते एज फास्ट एज पॉसिबल करचे आनी आमचे सगळ्यांचे स्टुडंटाचे पोस्ट ग्रॅज्युएट भुरगे मेडिकल डेंटल तशेंच इतर पोस्ट आसा हेचे आमकां रिजर्वेशन दिवचें अशें मागता. आनी सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा आनी तुमकांय रिपोर्टरांक देव बरें करूं म्हणटा. थँक्यू. जय हिंद, जय गोवा. आयज हांगा सगळे जमिल्ले आमचे पार्टी लिडर्स, पार्टी प्रेसिडेंट बाब अमित पाटकर, OBC चेअरमॅन बाब नितीन चोपडेकर, नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट
बाब विरेन शिरोडकर आनी सगळे सिनियर लिडर्स आनी तुमचे आनी तुमी प्रेस मिडिया सगळ्यांक हांव नमस्कार आनी येवकार करता. आयचो हो जो प्रोटेस्ट जो आसा रिगार्डींग OBC रिजर्वेशन, SC रिजर्वेशन, हो एक्चुली खूब दुख्खाची गजाल की आमकां अशें येवन बसपा पडटा आमची हक मागपाक, कित्याक एक्चुली हो आमचो रायट. आनी आमचे जे OBC यूथ, SC यूथ, ST यूथ जे आसा तांकां डिरेक्टली मेळपाची रायट, पूण आमकां येवन अशें प्रोटेस्ट करून मागपा पडटा, विच इज अ व्हेरी सॅड स्टेट ऑफ पॉलिटिक्स आनी सॅड स्टेट ऑफ एडमिनिस्ट्रेशन. हो जो BJP सरकार जो आसा, दे आर यूज टू प्लेइंग डबल स्टँडर्ड गेम्स. एक सायडीन म्हणटा ते SC, ST आनी OBC बरोबर सदां उबे आसता, एक सायडीन म्हणटा आमी इलेक्शन लडटाना आमी कॅन्डिडेट्साक SC, ST आनी OBC रिजर्वेशन पळोवन सिटां दितली, पूण जेन्ना आमच्या युथाचे फ्युचराची प्रश्न आसता, तेंचे एड्युकेशनाचे आसता, तेन्ना तांकां कन्विनियंटली इग्नोर करता. हेज्या वयल्यान सिद्ध जाता की हो जो सरकार जो आसा हो फक्त एक वोट बँक हाची पॉलिटिक्स खेळटा. तांकां एक्चुली SC, ST आनी OBCचेर कांयच मोग ना. एक सायडीन म्हणटा ते म्हाजें घर, दुसरे सायडीन म्हणटा ते दुसरे सायडीन ते वेलसांव त्या एरियान वचून लोकांचे घरां मोडटा. सो हो सरकाराक आतां हॅबीट जाल्लो आसा डबल स्टँडर्ड गेम खेळपा, आनी येत ते इलेक्शनान म्हाका दिसता लोकांनी तांकां दाखोवन दिवपाक जाय की हो चड वेळ चलपाना. सो हेच सांगून हांव म्हाजी 2 उतर सोंपयता. आजच्या ह्या धाकट्याच्या प्रोटेस्टाक उपस्थित आमचे पार्टी प्रेसिडेंट अमित पाटकर, आमचे STचे मागीर SC समाजाचे प्रेसिडेंट आनी इतर आमचे सेवा दलाचे प्रेसिडेंट आनी बाकीचे लोक हांगासर आयिल्ले तांकां देव बरें करूं म्हणटात. तशेंच प्रेसांक तुमकां धन्यवाद आनी देव बरें करूं. सुरवात करपाचे पयलीं सांगपाचें कशें पयलीं 2020 जानेवारीन एक OBC समाजाचो मोठो विभाग भंडारी समाजान एक पेटिशन फायल केलें, रीट पेटिशन हायकोर्टान, आनी तेतून तेंच्यांनी मागणी केली की PGन आमच्या लोकांक पोस्ट ग्रॅज्युएट गोवा मेडिकल कॉलेज आनी गोवा डेंटल कॉलेजीन तांकां एडमिशन दिवचें म्हणून. आनी तेच्या नंतर ॲडव्होकेट जनरल ऑफ गोवा तांच्यांनी सांगलें की तेंच्यांनी कोर्टाक एश्युरन्स दिले की आमी हांकां एडमिशन दितले म्हणून, आनी ते पेटिशन विड्रॉ केलें. पण जेन्ना तेंच्यांनी रुल्स फ्रेम करच्या बदली एक नोटिफिकेशन काडलें आनी ते सर्क्युलेट जालें. तेच्या नंतर 110 लोकांनी, भुरग्यांनी, कांय समाजाच्या लोकांनी पेटिशन परत फायल केली की जे हे एडमिशन दिवपाक सोदता ते सारकें ना म्हणून, ऑन द बेजीस ऑफ लिगॅलिटी सारकें नासलें. तेंच्यांनी पॉयंट कितें रुल्स एंड रेग्युलेशन सारके फ्रेम करून नासले फॉर कावन्सिलींग, तेच्या खातीर ते सेट असायड जालें. आनी तेच्या नंतर गव्हर्मेंटान ते तशेंच दवरले. मागीर 2023 ऑगस्टान तेंच्यांनी एक नोटिफिकेशन काडलें आनी त्या नोटिफिकेशना प्रमाणे तेंच्यांनी एडमिशन स्टार्ट केलें. पण एडमिशन तेंच्यांनी कोणाक दिलें? ओन्ली जनरल कॅटेगरी आनी मेरीट लोकांक, आनी आमच्या लोकांक OBCची, STच्या, SCच्या लोकांक डिनायड केलें तें एडमिशन मेळोन. एक्चुली आमच्या लोकांक OBCच्या लोकांक 27%, STक 12% आनी SCक 2%, म्हणजे 41% आमकां येता. आनी जनरल कॅटेगरीक येता ते 40-60 वयर वयता तांकां. जाल्यार आमच्या लोकांक एडमिशन तेंच्यान दिवंक ना म्हणून आमी एक इशू केलो. आनी आमच्या ऑन द फ्लोर ऑफ द हावस आमच्या ऑपोजिशन लिडर युरी आलेमॉन आनी बाकीच्यांनी एक तेजेर इशू घेतलो आनी की 100 बेज रोस्टर पॉयंटाचेर हांकां कावन्सिलींग करचें म्हणून. तेतून आमच्या लोकांक एडमिशन मेळूंक शकता. ते एडमिशन जाताना कशें क्लिनिकल आनी नॉन क्लिनिकल, पारा क्लिनिकल तेतून जाता. तर ते क्लिनिकलान कितें येता, जनरल मेडिसीन येता, सर्जन येता, पिडियाट्रिशियन येता, ऑर्थोपॅडीक येता, आनी नॉन क्लिनिकल बाकीचे सगळे येता. जाल्यार आमच्या लोकांक एडमिशन क्लिनिकेन मेळपा खातीर हो इशू रोस्टर पॉयंट जर तेंच्यांनी घेत जाल्यार आमच्या लोकांक एडमिशन मेळटलें. आनी जेन्ना चीफ मिनिस्टरान स्वता सांगलें की आपूण नेक्स्ट विकान दीस इज 4th 8th 2025 आनी चीफ मिनिस्टरान सांगलें की नेक्स्ट विकान आपूण नोटिफिकेशन काडटा. वायट गोष्ट दिसता की अजून पर्यंत नोटिफिकेशन काडूंक ना, 3.5 म्हयन्या वयर जाले. तेच्या नंतर OBCन आमी एक इशू घेतलो आनी आमी एवरी ट्युजडे तेची कॅबिनेट जावची आसता म्हणून आमी एक तेजेर एक पेटिशन फायल केलें आनी आमी एक मेमोरंडम दिलो चीफ मिनिस्टराक की बाबा तूं कॅबिनेटान अप्रुवल कर आनी नोटिफिकेशन काड. पण तेजेरूय तेणी कारवाय दिवना. जाल्यार मेडिकल कावन्सील ऑफ इंडिया तेंच्यांनी डेट डिक्लेअर केले आनी त्या डेट कावन्सिलींग डेट दिल्ली आसा. तितून 19 ते 27 पर्यंत आहा. जाल्यार आयज 24 तारीख जाल्ली आसा. 24 तारीख 27 जावपाक 3 दीस जाला.
कॅबिनेट घेयना नोटिफिकेशन काडला जाल्यार 27 तारीख पर्यंत आमकां जर मेळना जाल्यार ह्या वर्सा आमकां क्लिनिकल सीट डिनाय जातले आनी ते क्लिनिकल सीट वयतले आमच्या ओबीसीचे 9 जाणांक आनी एसटीचे 4 जाणांक. लास्ट टायम तशेंच सेम जाल्ले जाल्यार आमच्या लोकांक क्लिनिकल सीट मेळूंक ना, आमच्या लोकांक नॉन क्लिनिकल घेतले, आमच्या लोकांक 16 आसतले तेन्ना 9 जाणांनी घेतले आनी 5 जाणांनी घेवंक ना आनी एसटीचे 7 लोकांनी घेवंक ना जाल्यार ते 13 लोकांनी लास्ट टायम घेवंक ना जाल्यार अशेंच आमी डिप्रायव जातले. तेज्या खातीर आमी इश्यू मागता, आमी गोवोरमेंटा कडेन मागता की आयज एसटी एससी ओबीसी समाज आसा तो मोर दॅन 80% आसा जाल्यार आमच्या लोकांक तुमी डिनायड कित्याक करता. वेराज गोवोरमेंटाचे स्वता ओबीसीचे लोक आसा, सुभाष शिरोडकर हल्दनकर आसा, बाकीचे MLA आहा, एसटीचे लोक आसा, तावडकर आसा, मागीर एक्स स्पोर्ट्स मिनिस्टर आसले ते आसा, बाकीचे लोक आसा जाल्यार हे लोक कित्याक इश्यू घेयना, हे लोक भिता कित्याक गोवोरमेंटाक जाल्यार हेंचें कॉन्ट्रिब्युशन आसूंक जाय. प्लस हे लोक जिखता कित्याक लागून जिखता कित्याक ओबीसीचे लोक तांकां वोट मारता आनी बाकीचे लोक आसा तांकां सुद्दां ओबीसी कॉन्ट्रिब्यूट करता म्हणटा जिखता न्हू जाल्यार ओबीसीच्या लोकांक आमी सांगूंक सोदता की बाबा हो गोवोरमेंट आसा तो एंटी ओबीसी एसटी आनी एससी समाजा खातीर आहा आनी तुमी हांकां वोट मारूंक जायना. तर फाल्यां जर आमच्या लोकांनी बॉयकॉट करी जाल्यार 80% लोकांनी जर वोट मारूंक गेलो गोवोरमेंट खंय रावतलो जाल्यार आमी लोकांक अपील करता की हो गोवोरमेंटाक तुमी नेक्स्ट टायम जिखून हाडपाची गरज ना कित्याक हो आमचें भलें चिंतना आमचें जाल्यार आमचे सपोज समाजाचे लोक सपोज फाल्यां क्लिनिकलान MS जाले, सर्जन जाले, MD जाले जाल्यार ते स्वताच्या पांयाचेर उबे रावूंक शकतले, ते आपले स्वताचे क्लिनीक घालूंक शकतले, दे वील बिकम प्रोफेशनल, तेंचे जनरेशनाक तांकां फायदो जातला जाल्यार आमच्या लोकांक कित्याक डिनायड करता हे सीट. हेच्या खातीर आमी ही चळवळ सुरू केल्या आनी तेच्या खातीर आमी आयज निशेध करपाक आयिल्ले आसा. आतां मोठ्या प्रमाणात भुरगे लोक येवपाक सोदता म्हण लोक भिता कित्याक फाल्यां आमकां कितें तरी जावंक जाय आनी हे लोक म्हणटा की सबका साथ सबका विशय जाल्यार आमच्या लोकांक कित्याक इनइक्वेलिटी कित्याक दिना, इक्वेलिटी कित्याक दिना. सो तुमी बायस करता जे ते प्रोसिजर फॉलो करता तेंचो बायस आसा आनी आमी डिमांड करता की चीफ मिनिस्टरान ताबडतोब आयज जाता जाल्यार कॅबिनेट फाल्यांचे घेवन दिवची, तेणी नोटिफिकेशन काडचें आनी कावन्सिलींग डेट 27 तारखेक धरून आमच्या लोकांक एडमिशन दिवचें हें आमी मागता. आनी सपोज मागण्या जाल्यार हांव मागता आमच्या पार्टी प्रेजिडेंटाक हेच जाल्यार आमच्या अपोजिशन लिडराक की आमी चीफ मिनिस्टराच्या फाल्यां घरा वयतले पूण घरा वचपाचें जाल्यार तेच्या ऑफिसान वचून धरणां धरपाची गरज आसा. थँक्यू, देव बरें करूं. आमचे लीडर श्री राहुल गांधी हाणें जवळपास 4000 किलोमीटर कन्याकुमारी टू काश्मीर पदयात्रा काढली. कित्याक काढली? कित्याक ह्या देशान एट्रॉसिटीज टुवर्ड्स बॅकवर्ड सोसायटी कशी जाता, मार्जिनायज सेक्शन ऑफ दी सोसायटी कशें हे भारतीय जनता पार्टीचे सरकार फाटल्यान घालपाचो प्रयत्न करता ह्या देशाच्या जनते मुखार दवरला. आतां दुर्दैवाची गोष्ट अशी की आज हे प्रमोद सावंताचे सरकार सांगता की आमचे कडेन 33 आमदार आसा आनी हे भारतीय जनता पार्टीच्या 33 आमदारां भितर जे ओबीसीक रिप्रेझेंट करता, जे SCक रिप्रेझेंट करता, जे STक रिप्रेझेंट करता, हे आज मोनी बाबा जाल्या, तोंडां धापून हे आज उगी रावले. आतां विशय असो की गोवा मेडिकल कॉलेज आणि गोवा डेंटल कॉलेज बांबोळे हातून जे क्लिनिकल सिटां जी आसात तातून गेल्ल्या फावट जवळपास 13 सिटां म्हणजे 9 ओबीसीक आणि 4 STक ही सिटां गोंयच्या मार्जिनलायज सेक्शन कम्युनिटीक ती एप्लाय करपाक मेळूना. आता गोंय राज्याचो मुख्यमंत्र्यान ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस 4 ऑगस्ट 2025 सांगले की ह्या आठवड्यान आपूण ते नोटिफिकेशन काडटा. हे ताजे ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस सगळ्या मिडिया चॅनलांनी ते हाडले, पेपरार आयले आणि सगळ्या गोंयच्या ओबीसी वर्ग, SC वर्ग, ST वर्गाक एक आशा जाली, एक तांकां होप दिसपा लागलो की विरोधकांनी काडिल्लो विशय गोंय राज्याचे विरोधी पक्ष फुडारी हांचे हांव आभार मानता की तांणी हो विशय ठामपणे असेंब्लीन मांडलो. मुख्यमंत्र्या कडल्यान आश्वासन घेतले की एका आठवड्या भितर आपूण ते नोटिफिकेशन काडटा. आज 3.5 महिने जाले हे प्रमोद सावंताचे भारतीय जनता पार्टीचे सरकार
आज गोयच्या ओबीसी वर्ग, एससी वर्ग आणि एसटी वर्गाक कशे हिपोक्रेसीन करून ते आज तांकां दामपाचो प्रयत्न करता ह्या सगळ्या गोंयकारां मुखार ओपन जाल्लें आसा. कित्याक गोवा मेडिकल कॉलेज, गोवा डेंटल कॉलेज आणि मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियान नोटिफिकेशन जाहीर केला आणि तांचे काउन्सिलिंगची डेट तांणी जाहीर केला की 19 नोव्हेंबर 2025 ते 27 नोव्हेंबर 2025 भितर तुमकां अप्लाय करपाक मेळटलें. आता 3.5 महिन्या पयलीं ह्या गोंय राज्याच्या मुख्यमंत्र्यान सांगिल्लें आपूण नोटिफिकेशन काडटा आणि 100% रोस्टर बेज रिझर्वेशन आपूण करता. हे कित्याक जायना? कित्याक हांकां गोंय राज्यांतले ओबीसी वर्ग, एससी वर्ग आणि एसटी वर्गातले जे भाव आसा तांणी हांगा अप्लाय करचे न्ही म्हणून म्हाका दिसता हो मुख्यमंत्री ते करना. फाटल्या दिसांनी आमी पळयल्लें की गोंय राज्याचो आरोग्य मंत्री हो कशा प्रमाणे एट्रॉसिटीज टुवर्ड्स द मार्जिनलाइज सेक्शन, विकर सेक्शन ऑफ द सोसायटीन एका दोतोराचेर जो हल्लो जालो ताच्या वयल्यान म्हाका दिसता गोंयकारां मुखार आयिल्ले आणि ते सेम आज हो गोंय राज्याचो मुख्यमंत्री करता. वायट इतलें दिसता की गोंय राज्याचो मुख्यमंत्री स्वताक डॉक्टराची पदवी लायता, आपूण एक दोतोर म्हणून सांगता आणि जे गोंयचे युवा जे आज दोतोर जावपाक सोदता तांचेर तूं आज अन्याय करता. आमी परत एकदा सगळे आमचे आज ओबीसीचे चेअरमॅन, आमचे एससी सेलाचे चेअरमॅन, आमचे एसटी सेलाचे चेअरमॅन, आमचे सेवा दलाचे वर्किंग चीफ, आमचे युथ काँग्रेसीचो वर्किंग प्रेसिडेंट हे आज आमी निषेध करपाक आज आमी आझाद मैदानाचेर आज बसल्या. पूण आमी मुख्यमंत्र्याक डिमांड करता, अजुनूय तुजे कडेन 3 दीस उरले, तुवें ताबडतोब म्हाका दिसता हाचेर कॅबिनेट घेवपाक जाय आणि तुवें 3.5 महिन्या पयलीं जें आश्वासन दिल्लें की एका आठवड्यान काडटा. कित्याक मुख्यमंत्र्याक संवय जाल्या तो फक्त फटाशे मारता. 48 वरां 15 दीस हे टायम दिवपाकूच तुमी गेले पूण कामां तुमी काय करना. म्हाका दिसता ताणें ताबडतोब मिटींग घेवची आणि हे रिझर्वेशन 100% रोस्टर बेज रिझर्वेशन जे आसा, जे कायद्या प्रमाणे, जे संविधाना प्रमाणे जो हक्क ह्या लोकांक जो दिल्लो आसा तो म्हाका दिसता ताणें इम्प्लिमेंट करचो. समज जर तर ते करना जाल्यार म्हाका दिसता मुख्यमंत्र्याच्या घरा कडेन हांव सगळे गोंयकारां कडेन मागता. कित्याक हो प्रश्न आज तुमचो आसा. आज तुम्ही पळयात की तुमचेर हे सरकार कशे अन्याय करता ते. गेल्ले फावट 9 ओबीसी वर्गाचे युवकांक थंय दोतोराक क्लिनिकल जॉबाक अप्लाय करपाक चान्स मेळुना. 4 पोस्ट एसटी वर्गाक अप्लाय करपाक मेळुना. हे तुमच्या फुडाराचो हो विशय आसा. म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान हे ताबडतोब लक्षात घेवन आयच्या दिसा भितर किंवा फाल्यांच्या दिसा भितर हे इम्प्लिमेंट करचे. जर तर करना, जर तर जायना जाल्यार म्हाका दिसता मुख्यमंत्र्याच्या घरार आमकां घेराव घालचो पडटलो. We demand justice for OBC, ST, SC. We demand justice for OBC, SC, ST. 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 एक दो भाजपा को फेंक दो. एक दो भाजपा को फेंक दो. एक दो बीजेपी को फेंक दो. नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी. नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी. तानाशाही नहीं चलेगी. आम्ही आमचो हक्क मागता ना आम्ही भीक मागता. 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 100% रोस्टर चीफ मिनिस्टरान इमिजिएटली त्या बेसिसाचेर कॅबिनेट मिटींग घेवन नोटिफिकेशन काडचे आणि 27 तारखेक कावन्सिलिंगा खातीर तेंच्यांनी अपील करची. नाजाल्यार आमी चीफ मिनिस्टराचे जशे पार्टी प्रेसिडेंटान सांगला तेच्या घरावर वचून आमी फाल्यांच्या दिसांनी घेराव घालतले. हम होंगे कामयाब विश्वास
आम्ही जातले जैतिवंत, आम्ही जातले जैतिवंत, आम्ही जातले जैतिवंत एक दीस. ओ मनन आसा आस पुराय आसा, आम्ही जातले जैतिवंत एक दीस. जिंदाबाद जिंदाबाद ओबीसी एसटी एससी जिंदाबाद जिंदाबाद ओबीसी एसटी एससी जिंदाबाद जिंदाबाद ओबीसी एसटी एससी जिंदाबाद. थँक्यू. एक फोटो काढ.